महाबोधी विहार प्रणय भाऊ मनुवाद्यांच्या हातात आहे। त्या विहारासाठी आज प्रबोधनाची गरज आहे। ते विहार मनुवाद्यांच्या कारण की प्रणय भाऊ 1949 मध्ये 1949 टेम्पल ऍक्ट हा कायदा रद्द करून 1949 चा भाऊ स्वप्नील भाऊ काही पुस्तक वाचत जाय आणि अक्षरे करत जाय, काही हरकत नाही, तुझा फोन आहे तो। 1949 चा टेम्पल ऍक्ट हा कायदा रद्द करून बुद्धांचे जितके काही स्थळ आहे हे बौद्धांना देण्यात यावे। पण 1950 साली बाबासाहेबांचा कायदा लागू झाला, मनुवादी लोकांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही, म्हणून आज त्यावेळेस सुद्धा लढाई झाली होती, त्यावेळेस सुद्धा उपोषण झालं होतं, तेच उपोषण आज सुद्धा होत आहे। आणि कलाकारांनी एकमेकांसोबत भांडल्यापेक्षा आज माझा भाऊ फार दुःखामध्ये आहे। सूरज हाती जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा, कारण की एका तळागाळातला मुलगा ज्याची आई तो लहान असताना वारली, त्याची आई वारली, आज स्वतःच्या मेहनतीवर बाबासाहेबांच्या विचारधारेमुळे प्रबोधनकार आहे, ऍक्शनकार नाही, त्याचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव झालं। आज तो दुःखामध्ये आहे, तो येऊ शकला नाही, बिमार आहे, आयसीयू मध्ये भरती आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा। स्वप्नील भाऊ आणि मी हे तुमचंच लेकरू, दोन्ही पार्ट्यांना तुम्ही गोळ करून घ्याल अशी आशा या ठिकाणी ठेवतो, क्योंकि यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है। अंबादे साहेब यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है, बदनामी आग में बाप रे काय होय राजे, काही समजलंच नाही मुझे। यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है, बदनामी आग में जलना पड़ता है। मनोज राजा यहाँ बाबा साहब बताना आसान नहीं, यहाँ गैरों से ज्यादा अपनों से लड़ना पड़ता है। यहाँ गैरों से ज्यादा अपनों से लड़ना पड़ता। स्वप्निल भाई, सूखे पेड़ों पर कभी फल नहीं होते। भाऊ जयवीर, सुखे पेड़ों पर स्वप्नील भाऊ, तू एक मला लहान भाऊ म्हणून तुला एक सांगतो, जमिनीवर राह, जमिनीवरचा माणूस कधी जमिनीवरच त्याची प्रगती ऑटोमॅटिक होऊन जाते। सुखे पेड़ों पर कभी फल नहीं होते। मी तुला नाही म्हणतो कि सूखे पेड़ों पर कभी फल नहीं होते, झूठों के फैसले अटल नहीं होते। मनोज राजा, विचारों की लड़ाई विचारों से लड़ना। अबे गालियां देने से मसले हल नहीं होते, गालियां देने से कभी मसले हल नहीं होते। क्योंकि भाई ने कहा कि संविधान भाई तुमने वो मेरा जुमला चुरा लिया, जय भीम बोलो जय भीम बोलो। बाबा साहेब काय कोणत्या कोणाची काही एकट्याची कमाई आहे काय बाबासाहेब? खदान आहे का ते? तुम्ही जर जय भीम करत असताल तर त्या सांगितलं का यांना, तुम्ही सांगितलं का जय भीम माझा आहे म्हणून? जय भीम हे काळजाचं आहे, सर्व या 18 पगड जातीच्या लोकांचं आहे। तेली, कुणबी, मांग, मंगी, बौद्ध, सामार, पाटील, माळी आणि साबरी यांनी त्या कवालीमध्ये तुमको पाया आहे। ख्वाजा ख्वाजा या ख्वाजा ख्वाजा मोईन, ख्वाजा 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 या ख्वाजा मोईन, आणि त्याच्यातला मतला आहे। आणि जय भीम नाव घेणं काही कोणाच्या बापाची वैयक्तिक इस्टेट थोडी आहे काय? जय भीम हे सर्वांचं आहे, क्योंकि प्रणय जी सतत लिखते हैं, बदौलत पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं। काय बोलून राहिले राजे? बदौलत पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं, अपने बाप की जंग लड़ रहे हैं। हाँ, जिस बाबा साहब आम्बेडकर को रखा था स्कूल के बाहर बिठाकर, अबे उसी बाबा साहब के बच्चे आज फॉरेन में पढ़ रहे हैं। उसी बाबा साहब के बच्चे आज फॉरेन में पढ़ रहे हैं। क्योंकि अरे आओ हम कुछ दिव्य बना देंगे, आओ हम कुछ दिव्य बना देंगे, सबका साथ सबका विकास भव्य बना देंगे।
लेकिन मनोज राजा इनके झांसे में मत आना, क्योंकि ये तेरा अंगूठा काट कर तुझे एकलव्य बना देंगे। तेरा अंगूठा काट के एकलव्य बना दे। और भाऊ प्रणय भाऊ, मैं बड़े जिम्मेदारी से इनकी बात एक्सेप्ट करता हूँ कि मैं क्लास लगाऊंगा भाऊ के पास, जरूर लगाऊंगा, एक्शन की भी लगाऊंगा और गाने की भी लगाऊंगा। मैं बेसुरा आदमी हूँ यार। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संगीत असो की शिक्षण असो हे परिपूर्ण कोणीच शिकल्या जात नाही, कोणीच शिकू शकत नाही। प्रबोधन के साथ गाना बजाना भी आना चाहिए, अबे कोणीच नाही शिकवत, कोणीच शिकू शकत नाही। संगीत अशी गोष्ट आहे जोपर्यंत हे चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत कोणी माय चालाल ते संगीत पूर्ण शिकू शकत नाही, कोणीच माय चालाल शिकू शकत नाही। तुम्ही आम्ही काय आहे यार स्वप्नील भाई, क्योंकि आज महाबोधी विहार मनुवाद्यांच्या कब्जामध्ये आहे। येत्या 12 मेला या तमाम बाबासाहेबांचे लेकरं त्या महाबोधी विहारासाठी, त्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने गेले, पण मनुवादी लोकांनी आपल्या ह्या समाजातल्या लोकांवर, भिक्षूंवर हल्ला केला, त्यांना लाठी काठीनं मारलं। समाज कुठं झोपलाय? समाज कुठं झोपलाय? मी समाजाला प्रश्न करतो, आज जर आपण महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी लढलो नाही तर उद्या हे मनुवादी आपल्याला या देशामध्ये राहू सुद्धा देणार नाही। इतकं कठीण जीवन या देशामध्ये चालू आहे। भिक्षूंना मारलं। 12 मेला बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्धगयाच्या विहारामध्ये जे मेन स्टॅच्यू भगवान बुद्धाची आहे त्या ठिकाणी मनुवादी लोकांनी पिंड ठेवली आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना केली, त्या ठिकाणी यज्ञ पेटवलं। इतकी मोठी अधोगती कशामुळे होत आहे? बाबासाहेबांच्या चळवळीचा भार तुझ्यासारख्या माझ्यासारख्या गायकावर, शायरांवर आहे। ऍक्शन केल्यानं बाबासाहेबांची चळवळ समोर जाणार नाही। त्याच्यासाठी तुझ्यासारख्या माझ्यासारख्या कवी आणि गायकांना प्रबोधन हे समाजाला सांगितलं पाहिजे, समाजाला हे सांगितलं पाहिजे। प्रणय भाऊ वेळ भेटू नाही राहिला, गेल्या 8 एप्रिल पासून तर कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे, आवाज नाही बसत। स्वप्नील भाऊ अलग बात लाते, लय खतरनाक दूध होतो का मामायचं, महाळ का पाणी माँ रमा तेरे दूध से कम ने, लय पॉवरफुल दूध होतं मामायचं, आवाज नाही बसत। आणि काळी एकचं काळी 2चं गाणं आहे, ताकदचं गाणं आहे, फुकटाचे पैसे घेत नाही कमिटी जोडून। आज जर मरीन तर काही हरकत नाही, दुसरा संविधान तयार होईल, पण आज जेवढं काही करून जायचंय तेवढं समाजासाठी करून जायचं आहे। कारण महाबोधी विहारावर गेल्या 2 महिन्यापासून आपले भिक्षू उपोषणाला बसले, पण या भारतातले मनुवादी हलकट सरकार, या भारतातले मीडिया एकही महाबोधी उपोषण इथल्या मीडिया, इथल्या चॅनलवर कोणी दाखवेल असे झालेलं आहे, हलकट मीडिया झालेली आहे। म्हणून या बाबासाहेबांच्या तमाम अनुयायांना म्हणतोय, तुमच्या जर कामे आटपली असतील तर बाबासाहेबांच्या चळवळीसाठी भगवान बुद्धांच्या ह्या महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी सर्वांना जायचं। किती लोक जातील जरा हात वरती करा, झालं पाहिजे। कारण भगवान बुद्धाच्या महाबोधी विहाराच्या आवारामध्ये मनुवादी लोकांनी ज्या ज्या छोट्या छोट्या स्टॅच्यू भगवान बुद्धांच्या आहेत त्या भगवान बुद्धांच्या मूर्त्यांना लिपस्टिक लावत आहे, टिकली लावत आहे, साडी घालत आहे, नथनी घालत आहे आणि त्या ठिकाणी पिंडदान करत आहे, पिंडदान। म्हणून तर म्हणतोय कि ये घड़ी लड़ने की है, पश्चाताप की थोड़ी है। कहाँ से लाते हैं? ये घड़ी लड़ने की है, अबे पश्चाताप की थोड़ी है। सम्राट अशोक की धरती है ये, आपकी थोड़ी है। ऐ मनोज राजा कहता है, ये मनोज राजा कहता है, ऐ ब्राह्मणों सुनो, अबे ये हमारी विरासत है, तुम्हारे बाप की थोड़ी है। ये हमारी विरासत है, तुम्हारे बाप की थोड़ी। म्हणून त्या मनुवादी वृत्तीच्या लोकांना म्हणतोय, अबे दुसऱ्याचं लुटताना या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे। हा जितना है उतना बड़ा। आवाजाचं गाणं नाही, चळवळीचं गाणं पाहिजे समाजाला।
बछड़ा। अच्छा है जो कुछ भी है। स्वप्नील भाई, प्रणय भाई, महाबोधी विहाराचं दर महिन्याचं इन्कम किती आहे? किती आहे? हे असं ॲक्शनमुळे फरक पडलाय। बोलत जा बोलत जा। आपल्याला शिकलेली अवलाद पाहिजे, शिकलेली वाचन करणारी अवलाद पाहिजे। महाबोधी विहाराचं दर महिन्याचं इन्कम किती आहे? दर महिन्याचं माझ्या अंदाजानुसार फक्त मिनिमम सांगतो प्रणय भाऊ, 40 करोड दर महिन्याचं इन्कम आहे। किती? मिनिमम किती? बोलत जा, मागचे किती? 40 करोड। 40 खोके किती? 40 खोके। म्हणून तर बुद्ध विहारातून बाहेर नाही निघू राहिले बोके। यायला आहे तर परत विघ्ने भाऊ तुम्ही सांगा मले, खेड्यापाड्यातलं विहार आहे, महाबोधी विहाराचं 40 करोड मिनिमम 54 नाही असू शकते, तिथं 40 करोड दर महिन्याचं इन्कम आहे। एखाद्या खेड्यातल्या विहारावर मनवादी ब्राह्मण नाही बसू राहिला तिथं कब्जा करून। का नाही बसू राहिला? त्याला कारण आहे ना, दर मोठ्या मुश्किलनं एका वर्षात त्या पेटीत 10 रुपये निघत असतील, तिथं काय बसणार आहे? तिथं 40 करोड इन्कम आहे म्हणून बोके तिथं। बरं तिथं काय काय बाजार चालू आहे? मी क्लिप बघितली, आपल्या भिक्षूंना मारलं लाट्या काठीनं, तिथं त्या ठिकाणी जय श्रीरामचे नारे दिले। भाऊ, आम्ही सर्व जाती धर्माचा आदर करतो, बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षण असं दिलंय की सर्व जाती धर्माचं कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान सर्व जाती धर्माला अधिकार देते, पण आमचे हक्काचं आहे। सम्राट अशोकानं 84,000 बांधली होती युद्ध विहार। भगवान बुद्ध काही साधे होते काय? भगवान बुद्ध हे साधं व्यक्तिमत्व नव्हतं। सम्राट अशोका सारखा क्रूर व्यक्ती जर भगवान बुद्धाच्या चरणी आला तर हे किती मोठी भगवान बुद्धांची विचारधारा असेल, क्या कहने, किती मोठी असेल। त्यानंतर अंगुलीमाल सारखा डाकू जर भगवान बुद्धांना शरण आला तर भगवान बुद्ध किती मोठी फिलॉसॉफी असेल। तोच 2,500 वर्षापूर्वी बुद्धानं त्या ठिकाणी वाणी केली होती की एक पुनच्च बोधिसत्व 2,500 वर्षापूर्वी 2,500 वर्षानंतर जन्माला येईल। काठमांडूला सभा, त्या काठमांडूच्या सभेमध्ये बाबासाहेब जातात आणि जे जगाची जे मंडळी होती, शिष्टमंडळी, त्या ठिकाणी बाबासाहेबांचं भाषण असताना बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व पदवी बहाल त्या काठमांडूच्या सभेत झाली। म्हणजे बाबासाहेब दुसरे कोणी नव्हे, कोण आहे? बुद्ध आहे, बोधिसत्व आहे। क्या कहने। बाबासाहेबांनी साधा पावर नव्हता। 14 ऑक्टोबर 1956 ज्यावेळेस लाखोच्या संख्येने लोक दीक्षा घेण्यासाठी गेले, बाबासाहेबांच्या भाषणामध्ये किती पावर असेल की लोक दीक्षा घेऊन घरी आल्यानंतर तळातळ घरातले गोट्याचे सगळं अंधश्रद्धा फेकून दिले। क्या कहने, म्हणजे बाबासाहेबांच्या बोलण्यामध्ये किती पावर असेल। आमच्या पार्टीत रोशनभाऊ सरदार आहेत, यांचे मोठे वडील बाबासाहेबांच्या त्या दीक्षाभूमीला दीक्षा घेण्यासाठी गेले होते। घरी आल्याबरोबर त्यानं घरातले सगळे दगड गोटे सगळे फेकून दिले। म्हणजे बाबासाहेबांमध्ये किती पावर असेल। क्योंकि एक ही दीक्षा भूमि पे मैंने देखा सारे धाम को, और नाच के राधा मधुबन में खुश करती थी शाम को। हनुमान जी ने फाड़ के सिला दिखाया बोलते सीताराम को, लेकिन वक्त आने पर मैं भी कलेजा फाड़ के दिखाऊंगा रमाई भीम को। मावशी चल बस। कोण आहे? उठून चाललं ते? म्हणजे झोपले त्याला उठवा पहिले। अबे झोपासाठी आले काय? अरे कॅमेरेवाले पण उठा। कोण झोपलाय तिकडे? बस ना, त्याच्यानं मला गमू राहिलो। उठ रे बाबू पिंट्या, थांब तिला मीच उठवतो। आय लव्ह यू, उठ। वा वा मोठी माय। विघ्ने भाऊ, आज शुक्रवार होता, मोठी आहे ती, खाऊन आली, तिच्या अंगात येऊन आलं सगळे ते। कारण
नाही काही हरकत नाही, कारण बस मोठी बाय, कारण अबे दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना, दुसऱ्याचं लुटायला या दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे. स्वप्नील भाऊ बहुत अच्छा गाता यार, एक अंगठी देऊन देतो मला. अभि मी सोनं घालत नाही, मला साली त्याची खाज होते प्रणय भाऊ, घालत नाही मी, कारण की ते मानीवर काहीतरी ते कसं तरी येते. 2 किलो सोनं आहे माझं, इमानदारी, खोटं खायला बोलणार का, मला काय द्यायला लागते का कुणाला. अरे प्रणय बोलू विचार, स्वप्नील भाऊ किती फेकलं मी आता, त्याला माहित आहे किती एक पक्का काम 35 किलो फेकले कुठं हे सांगतो, फक्त केस लोका करता मावा गोंडकरी तलाव ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच्या पहिल्या दिवशी बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे, कारण अबे दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे. पण एवढे असून गरीब म्हणजे आपल्या समाजासोबत मी एकदम गरीब प्रामाणिकपणे वागतो, कारण की या समाजामुळे आपल्याला सगळं भेटलं. प्रत्येक गायकानं समाजासोबत इमानदारीनं वागलं पाहिजे, घमंडीपणानं वागलं नाही पाहिजे, कारण की बाबासाहेबांच्या मुळे आपण हवेत पाहिजे नाही, आपल्याला जमिनीवर पाहिजे. मोठी माय जमिनीत जी मजा आहे, जे खाली मजा आहे ना, ते वरती मजा नाही. हे बरोबर बोललं वकील साहेब, कारण अबे दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे. भारतातल्या बुद्धिजीवांनो हे तुम्हाला पटलं पाहिजे. मावल्यांनो, दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे. भारतातल्या बुद्धिजीवांनो हे तुम्हाला पटलं पाहिजे. कारण अबे बुद्धाचं विहार महाबोधी, बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. 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 विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. विहार महाबोधी बोलताना भेटलं. प्रणय भाई गेले जोरदार ताली बजावलो. ते पण म्हणतात सगळ्यांना कोणाला वाटते की बुद्धाचं विहार भेटलं पाहिजे, हात वरते करा. क्या कहणे, अरे बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. बुद्धाचं विहार महाबोधी पाहिजे. शुभम भाई अंबादे कुठं आहे? शुभम भाई 2000 दे. मेहनतीचं गाणं आहे त्या भावाचं. 1000 नाही 2000 नाही दिले तर केस करतो त्यावर, ॲट्रॉसिटी ऍक्ट पुरत देते. अरे बुद्धाचं विहार महाबोधी एक पाहिले देतं, पुरत देऊन टाकणं, ठेकेदार असणं एवढं जमत नाही. अरे बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं. विहार महाबोधी बोलताना भेटलं. विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. विहार महाबोधी बोलताना भेटलं. विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. आमच्या आई यांच्याकडून सुद्धा भेट मिळाली, आणि माझा हा मित्र, माझा भाऊ लय मागा लागला होता. 23 तारखेला कार्यक्रम पाहिजे म्हणे, संविधान दादा मा बहिणीचं लग्न आहे म्हणे. मी आतलं येतो, फुकट चाललो. मला गरीबाची कदर आहे. गरीबानं मला फोन केला की भाऊ याच लागते, काही वांधा नाही, फक्त जेवण चालतो, येतो, काही हरकत नाही, येतो. पण 23 तारखेला प्रॉमिस, येतो म्हणजे येतो. मा भाकडून सुद्धा भेट मिळाली, आणि माझा भाऊ प्रवीण भाऊ याच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आली. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा सर्वांनी. कारण अरे बुद्धाचं विहार, अरे दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना विघ्ने साहेबांकडून सुद्धा भेट मिळाली. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा त्यांचं. अबे दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे. 40 खोके म्हणून बाहेर निघून राहिले बोके.
लाल लाल गांजरासारखे पडले आयत्या बिळात नागोबा काय आयत्या बिळात नागोबा स्वप्नील भाऊ ऍक्शन नो ऑनली आजपासून तुला चेंज करतो ऍक्शन नको करू ऍक्शन फक्त काही दिवसापुरतीच लोकांजवळ फेमस राहील पण प्रबोधन हे लोकांच्या मरेपर्यंत जर त्या प्रबोधन केलं तर प्रबोधनानं माणसाच्या प्रबोधनानं सणावाराला सुद्धा घाम फुटते इतकं प्रबोधनात ताकद आहे ऍक्शन मध्ये ताकद नाही कारण अबे दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे या भारतातल्या या भारतातल्या बुद्धिजीवांनो अबे हे तुम्हाला पटलं पाहिजे अरे बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे बुद्धाचं विहार महाबोधी बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं बुद्धाचं विहार महाबोधी बोलताना भेटलं बुद्धाचं विहार महाबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे का भेटलं पाहिजे त्याला कारण आहे भाऊ जशी मस्जिद मुस्लिमांची तशी चर्च ख्रिश्चनांची जशी मस्जिद मुस्लिमांची तशी चर्च ख्रिश्चनांची जसं हिंदूचं मंदिर अबे तसं बौद्धांचं विहार पण हे झाले हलकट मानायला तयार नाही अबे तुम्ही इमानदारीनं नाही तुम्हाला माणुसकीनं सांगतो तुम्ही बुद्धाचं विहार तर सोडून टाका नाहीतर पुनश्च या भारतामध्ये भीमाकोरे गाव घडल्याशिवाय राहणार नाही पुनश्च घडल्याशिवाय राहणार नाही या समाजाला मी विनंती करतो 25 तारखेपर्यंत माझा कार्यक्रम आहे 25 तारखेनंतर मी सुद्धा बौद्ध गायला पूर्ण टीम घेऊन आम्ही बौद्ध गायला चाललेलो तिथंच बेसन खाऊ मरून जाऊ पण तरी महाबोधी विहार मुक्त झाल्याशिवाय वापस येणार नाही कोण कोण तयार आहे आमच्या सोबत कोण कोण येत आहे हा बाकीचे काय लड्डू खात आहे काय अबे आज जर लढलो नाही ना तर उद्या हे आपल्याला भारतातही राहू देणार नाही तुमच्या 14 एप्रिलची जी जयंती आपण साजरी करतो ना हे जयंती सुद्धा आपल्याला साजरी करू देणार नाही म्हणून आज लढा उद्या लढणार नाही आज लढा कारण की फर्स्ट इम्प्रेशन द लास्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन पाहिजे कारण की इथली परिस्थिती आहे भाऊ आतापासून नाही पूर्वीच्या काळापासून परिस्थिती आहे 2 व्हीलरवर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचा मुलगा आहे 4 व्हीलरवर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाची गाडी आहे घरावर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचं घर आहे अबे मग हाय हलकट बेमानो हो या तिरंग्यावर अशोक चक्र आहे मग तुम्ही हे का बरं म्हणत ना का बुद्धाचा देश आहे म्हणून याची लाज वाटते ना काका याची लाज वाटते परिस्थितीच तशी झाली विघ्नेश आहे नवरा बायकोले म्हणते नवरा बायको काका तुम्ही लई खेळू राहिला बहुत ज्यादा खेळ रे हो नवरा बायकोले म्हणते मी जर ग्रामपंचायतचा सरपंच झालो तर गाव बदलून टाकी काय बोलून राहिले मी जर आमदार झालो तर तालुका बदलून टाकीन मी जर खासदार झालो तर जिल्हा बदलून टाकीन आणि मोठ्या ताकदनं मी जर पंतप्रधान झालो तर पुरं भारत बदलून टाकीन बाई म्हणते नवऱ्याला राहू दे ना बेटा राहू दे ना मोदी किती चावला काय पहिले दारू तर कमी करा या दारूच्या भानगडीमध्ये लुंगी समजून तुम्ही माझा पेटीकोट घातला पहिले थोत बदला नंतर भारत बदला ना अशी परिस्थिती समाजाची झालेली आहे म्हणून तर म्हणतोय की ना हमारा शाम ना हमारा वो है ना हमारा शाम ना हमारा वो है धर्म के झगड़ों में हमारा क्या काम है अबे बेईमानो अगर ये तुम्हारा हिंदुस्तान है तो इसी हिंदुस्तान का 7-12 सम्राट अशोक के नाम है ये हमारे
कि इस देश का 7/12 सम्राट अशोक के नाम है। क्योंकि गौतम के जमी को वीरान बनने नहीं देंगे, गौतम के जमी को वीरान बनने नहीं देंगे, इंसान को हम हैवान बनने नहीं देंगे, बनने नहीं देंगे। अबे जब तलक जिंदा है ये बाबा साहब के बच्चे, तब तलक इस भारत को हिंदुस्तान बनने नहीं देंगे। बिहार महावली होताना भेटलं पाहिजे, बिहार महावली होताना भेटलं पाहिजे, बिहार महावली होताना भेटलं पाहिजे, बिहार महावली होताना भेटलं पाहिजे। टाकले काय फोन पे ना, राहू दे अबे त्या लेकरं बाळासाठी राहू दे रे, काही काय हरकत नाही। फोन पे 1000 रुपये टाकले, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। कारण तो आता कोण बोले आम्ही दिवराला त्याला माहिती 23 तारखेला यायले बोलवास आहे, पण आतापासून या गेम बसून घेऊ राहिला, काही हरकत नाही। नसते टाकले तरी येतो 23 तारखेला 11 वाजता रेडी त्या मा बहिणीच्या लग्न। कारण जशी मस्जिद मुस्लिमांची तशी चर्च ख्रिश्चनांची, अबे जसं हिंदूचं मंदिर जसं हिंदूचं मंदिर, अबे तसं बौद्धांचं विहार, बौद्धांचं विहार, बौद्धांचं विहार, बौद्धांचं विहार, बौद्धांचं विहार। याना त्याने सर्व नेत्याने, याना त्याने सर्व आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले, 121 खासदार आहेत एससी मधून। खासदार आमदार असतील, खासदार असतील, पण एकही नेता बोलून राहिला। आता सगळे जणांना जेव्हा सर्वप्रथम जर बोलला असेल संसद मध्ये तो कोण? रावण, चंद्रशेखर रावण, नंतर आपले बळवंत भाऊ, नंतर मग बरेचसे खासदार संसद मध्ये त्यांनी मुद्दा मांडला। पण मी काय म्हणतोय, गोड बोलून चोराले हाना, गोड बोलून मागा आवाज येत आहे ना, गोड बोलून चोराले हाना, नंतर मिमी म्हणणाऱ्या शिर जोराले हाना। स्वप्नील भाऊ किती पाणी पितो हाना, एवढं पाणी पिऊ राजा नुसतं 5-5 शुगर आहे का बी तुले? ओ स्वप्नील भाऊ कुठे काय रे असं असते का कुठे? ओ स्वप्नील भाई, स्वप्नील भाऊ, अरे आओ ये मेरी जान। तिथं सगळा काया बाजार चालू आहे ना, महाबोधी विहारात काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला? पंजाब जाम ऐसा काय म्हणतात आपल्याला समजत नाही राजे, काय म्हणतात समजत नाही। सगळा काया बाजार चालू आहे, बहुजन समाजाला चिवटे बनण्याचं काम चालू आहे। म्हणून तर म्हणतोय, गोड बोलून चोराले हाना, गोड बोलून चोराले हाना, नंतर मिमी म्हणणाऱ्या शिर जोराले हाना। मनोज राजा आमच्या प्रश्न संसदेत न मांडणाऱ्या पहिले धरून 121 खासदार आले हाना। बड़ी प्यारी लाइन दे रहा हूं, जानलेवा लाइन। पुरोहितनी वैदिकांचं, अबे तोंड शिवला का साऱ्यांचं, शिवला का साऱ्यांचं, शिवला का साऱ्यांचं, शिवला का साऱ्यांचं, शिवला का साऱ्यांचं। पुरोहितनी वैदिकांचं एकही नालायक मीडिया दाखवून राहिली। या देशात 2 महिने 3 महिन्यापासून आंदोलन चालू आहे, पण या देशाचे प्रधानमंत्री कुठं? थायलंड, अमेरिका, साऊथ आफ्रिका, विदेशात चक्रा। आता काय माहित त्या प्रधानमंत्री साहेबांना हे आंदोलन दिसू राहिलं की नाही दिसू राहिलं, पण त्यांना घेणं देणं उरलं नाही। म्हणून आपल्या समाजाच्या लोकांनाच लढावं लागेल। कारण पुरोहितनी वैदिकांचं
तोंड शिवलं का साऱ्यांचं. अबे बौद्धांच्या विहारामध्ये, या बौद्धांच्या विहारामध्ये, हो बौद्धांच्या विहारामध्ये काय काम शेंडीवाल्याचं. काम शेंडीवाल्याचं, काम शेंडीवाल्याचं, काम शेंडीवाल्याचं, काम शेंडीवाल्याचं. पहिले हे बाब लक्षात घ्या, शेंडीवाले म्हणजे कोण. इथला ओबीसी नाही, तेली नाही, कुणबी नाही, पाटील नाही, माळी नाही, कुठला शेंडीवाला नाही. शेंडीवालं बियाणं म्हणजे युरोपवरून आलेलं आर्याची औलाद. यांनी या देशात कब्जा केला. 15% बियाणं, 15% बियाणं म्हणजे कोणतं. ओळखता गळा कोणतं. ब्राह्मण. सगळेच ब्राह्मण खराब नव्हते. काही ब्राह्मणाने बाबासाहेबांना सुद्धा मनुस्मृती जाणण्यासाठी बाबासाहेबांना साथ दिला. शास्त्रबुद्धे काय शूद्रांनी शिक्षण शिकू नये. खरं की खोटं जाळा त्याला. मनुस्मृती दान बाबासाहेबांनी केलं. मग या मनुवादी वृत्तीच्या लोकांनी बरं पाहा, तुम्ही विचार करा, तुम्ही विचार करा. तुम्ही शिकलेली अवलादा बाबासाहेबांची. 84,000 बुद्ध विहारे बांधली, स्तूप बांधली. 84,000 मधले या देशात आपल्याला 84 दिसत नाही. मग कमीत कमी इमानदारीनं आमचं एक आहे महाबोधी विहार. अबे थे तर देऊन द्याले को बिन साठी हो, भीम लाजे हो, हराम करो, तेवढं तरी देऊन द्या आम्हाला. मग तेवढं जर नाही देसान मग हम महार की औलाद है, कोई लंगड़े लुले नहीं है. कहाँ से लाते हैं? हम महार की औलाद है, कोई लंगड़े लुले नहीं है. हम जय भीम वालों के घर अभी उजड़े नहीं है, नहीं है. अबे भीमा कोरे गांव में मिलोगे तो आगे से वार करना राहुल. बेटा हम बाबा साहब के बच्चे हैं, तुम्हारे जैसे ही. उद्धव विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. उद्धव विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. हेलो, कि हम महार की औलाद है, कोई लंगड़े लुले नहीं है. हम जय भीम वालों के घर अभी उजड़े नहीं है, नहीं है. अबे भीमा कोरे गांव में मिलोगे तो आगे से वार करना राहुल. हम बाबा साहब के बच्चे हैं, तुम्हारे जैसे हिजड़े नहीं है. उद्धव विहार महाबोधी बोलताना भेटलं पाहिजे. 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 आदरणीय भीमगर्जना मित्रमंडळ, काय मडूळ चांदूर रेल्वे यांच्या वतीने 200 रुपयाची भेटाली. जोरदार टाळ्या वाजवा. कारण पुरहितनी वैदिकांचं, पुरहितनी वैदिकांचं. अबे तोंड शिवलं का साऱ्यांचं. बौद्धांच्या विहारामध्ये, बौद्धांच्या विहारामध्ये, बौद्धांच्या विहारामध्ये. बाबा साहब की विचारधारा की कसम. आवाज नाही बसत काका. अरे सुलेला बंदा है ना. आवाज बसतच नाही. गायकाचा आवाज बसलाच नाही पाहिजे. मी आणि इमानदारीने तुम्हाला सांगतो. स्वप्नील भाऊ ये ना. अरे हूँ ही. कुठे गेला. संडासला गेला काय. एवढे अंडे खात असते काय. अरे बोले वो टांग में से निकल जाएंगे, ऐसा लाएंगे वैसा लाएंगे. बस बस शांतामाय. हो शांता पुढे बसलो बिचारे. आप्पा आहे ना, तिथंच आहे ना आप्पा. कुठंच जात नाही. ये ये जाय जाय कर. स्वप्नील भाऊ येलो का. दिसूच नाही रा. पुरहितनी वैदिकांचं, पुरहितनी वैदिकांचं. तोंड शिवलं का साऱ्यांचं. बौद्धांच्या विहारामध्ये. नाही मावशी बरोबर नाही काय. बौद्धांच्या विहारामध्ये काय काम शेंडीवाल्यांचं. काय काम शेंडीवाल्याचं. काय काम शेंडीवाल्याचं. काय काम शेंडीवाल्याचं. काय काम शेंडीवाल्याचं. आणि
आणि चालली का हो मा या निसनितीचा मनुस्मृतीचा या निचलिता मनुस्मृतीचा अरे या निचलितीचा मनुस्मृतीचा आपल्या तोंड फुटला पाहिजे या निचलितीचा मनुस्मृतीचा तोंड फुटला पाहिजे का का अबे बोधाचा विहार महाबोधी बोधाचा विहार महाबोधी बोधांना भेटलं पाहिजे बोधाचा विहार महाबोधी बोधांना भेटलं 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 आल्याशिवाय मजा येणार नाही बोलाव ना त्याला लवकर काका माया पाला पाळलो तू त्याच्याबद्दल काही दुमत नाही ना पण येतो तो बॉस पहिले पाला पाळणारेच लोक पाहिजे जायले जायले पाला पालाच असेल त्यांना मासोबत समजा घ्या आम्ही काय साधे घोडे अवकाराचे तळागाळातले आहो ना आबू नुसते निंदून खोरणून काय इकडे जाणारे लेकर आपण मिरच्या लहानपणी आम्ही बाबू त्या वयाचं ज्यावेळेस होतो ना आम्ही मिरच्या तोडायला जातो 25 रुपये रोज होता फक्त असाच सरकार झुमी काय सांगू तुझे लय परिस्थिती खराब होती 25 रुपये रोजाने मिरच्या तोडायला जातो आम्ही लहानपणी तुम्हाला त्याला सगळं भेटलं काय नाव तुझं ये उभा होय पूर्ण नाव सांग क्योंकि कि हमारी आंखें किसी के पलकों की मोहताज नहीं हमारी आंखें किसी के पलकों की मोहताज नहीं इन झूठी सियासतों के सपनों की मोहताज नहीं नहीं ये आष्टी नगरी चिक चिक कर कहती है प्रणय अभी ये बाबा साहब के बच्चे किसी के टुकड़ों के मोहताज नहीं अबे जिन्हें जेल में होना चाहिए वो संसद में बैठे हैं तरी काही हरामखोर लोक ऍक्शन वाले ऍक्टर हरामजादीचे तरी काही ऍक्टर जे ऍक्शन करतात ना असे ऍक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या विषयी बोलतात साहेब की म्हणे अनुप अमखेर नावाचा ऍक्टर सगळ्यांना माहिती आहे ना हात वरती करा किती लोकांना माहिती आहे अनुप अमखेर टकलं पडलं त्याचं सध्याच आता त्यानं मीडिया समोर स्टेटमेंट दिलं मी सोशल मीडियावर जास्त हे राहतो बरं काही हरकत नाही अनुप अमखेर बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं ते जुनं झालं ते बदललं पाहिजे मग अनुप अमखेर त्या मायचा नवराही जुना झाला तोही बदलला पाहिजे बदला हो मी कोणाच्या बापाला भेट नाही कोणी असो तोरम खास होगा कोणी असो काय घेण देना झाल्याचं कि संविधान के नाम से मनुवादियों के मुंह पर लग गया है ताला हर तरफ छा गया है ये जय भीम वाला वाला अबे जातिवादियों मनुवादियों तुम्हें जितने जुल्म करना है कर लो सागर लेकिन बेटा ये बाबा साहब का बच्चा है झुकेगा नहीं साला होता
शेर गीताचा शड आहे. अरे न अळून घेऊ आम्ही भाऊ, न अळून घेऊ आम्ही, न पळून घेऊ आम्ही. पडून घेऊ आम्ही, ना पडून घेऊ आम्ही, ना पडून घेऊ आम्ही, ना पडून घेऊ आम्ही. न अळून घेऊ आम्ही, न पळून घेऊ आम्ही. का आमच्या बापाची श्रीमंती, आमच्या बापाची श्रीमंती ती सगळून घेऊ आम्ही, सगळून घेऊ आम्ही. ती सगळून घेऊ आम्ही, ती सगळून घेऊ आम्ही, ती सगळून घेऊ आम्ही. ऐक रे राजा मनोज राजा, ऐक रे माझ्या मनोज राजा. राजा मनोज राजा, राजा स्वप्नील भाऊ, मनोज राजा. रक्त पेटला पाहिजे, ऐक रे माझ्या मनोज राजा, तुझा रक्त पेटला पाहिजे. ऐक रे माझ्या मनोज राजा, तुझा रक्त पेटला पाहिजे. सर्वांना दोन्ही हात वरती करायचे, सगळ्यांचे करवा. हटवा मोठी बाई, हात वरती करा सगळे जण. हा थकले काय नाही ना देवी. हा अरे बुद्धाचा विहार महाबोधी. काय बस सांभाळून घ्या सगळे जण करा. काका ओ काका कुठला दिवस निघाला ना, कुठ का आबा गेला काय. हाय 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 उडगा. हा चला चला बसवा मोठी बाय. कुठं चालली. अरे सगळ्यांच्या हातावरती माझे हात उपर. अरे बुद्धाचा विहार महाबोधी, बुद्धाचा विहार महाबोधी. बुद्धांना नाही भेटलं पाहिजे. बुद्धांना भेटलं पाहिजे. पान खाल्लं ते बरं. अरे हात उपर, ताली के साथ रेडी. 1 2 3 4. बुद्धाचा विहार महाबोधी, बुद्धाचा विहार महाबोधी. बुद्धांना